10 ते 12 लिंब स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे आहेत। पाव किलो कारले स्वच्छ धुवून सुकवून घेऊ। एकदम फ्रेश तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याची देठ काढून स्वच्छ धुवून सुकवून घेऊ। लिंबू कपड्याने पुसून चिरून घ्यायचे आहेत। मिरच्या अशा मधून कट करून लांब लांब चिरून घेऊ। कारल्याची देठ काढून यातल्या बिया कडक असतील तर काढून कारले असे पातळ चिरून घ्यायचे आहेत। अर्धा कप मोहरीची डाळ थोडी रवाळ बारीक करून घ्यायची आहे। मिक्सिंग बाउल मध्ये चिरून घेतलेले लिंबू, मिरची, कारलं, मीठ थोडंसं जास्तच घालायचं म्हणजे लोणचं भरपूर दिवस छान राहतं। हळद आणि बारीक करून घेतलेली डाळ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। यावरती झाकण ठेवून 2 ते 3 तासांनी लोणचं बरणीमध्ये भरून घेऊ। हे लोणचं 8 ते 10 दिवसांनी छान मुरतं। कारलं अजिबात कडू लागत नाही, मिरची पण तिखट लागत नाही। लोणचं मुरल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचं म्हणजे खराब होत नाही आणि भरपूर दिवस छान राहतं। जेवताना तोंडी लावायला अजिबात कडू न लागणारं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।